कारवाई कोणत्या प्रकारची दादागिरी तुमची वाली? नाला झाला तुमचा वाला, आता या पोऱ्याचा गरीबाचा घर तुम्ही तोडताय काय? धुळे शहरातील देवपुरातील जगन्नाथ नगर परिसरात एका दलित कुटुंबाचे घर पाडण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. तब्बल 70 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या भाले कुटुंबाचं घर महापालिकेच्या कारवाईत जमीनदोस्त झाल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळलेली आहे. विस्थापित दलित भाले यांच्या माहितीनुसार महापालिकेने 30 एप्रिल रोजी त्यांच्या घराचा काही भाग पाडला होता. त्यानंतर 22 मे 2026 रोजी उर्वरित घरावर कारवाई करण्यात आली आणि आता संपूर्ण घरच उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांच्या निवाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक आरोप समोर आला आहे. भाले कुटुंबाच्या म्हणण्यानुसार अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईपूर्वी काही दिवस एका व्हॉट्सअप ग्रुपवर संबंधित नगरसेविकेचा पती गुड न्यूज आज बकरी और बकरी का बच्चा हलाल होणार जय जगन्नाथ असा मजकूर पोस्ट केला होता. त्यानंतरच त्यांच्या झोपडीवर कारवाई झाल्याने या पोस्टचा नेमका अर्थ काय होता असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. भाले कुटुंब आणि स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की ही पोस्ट आणि त्यानंतर झालेली कारवाई यामुळे अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. एका गरीब दलित कुटुंबाची झोपडी पाडली जाणार असल्याची पूर्वकल्पना होती का? तसेच या कारवाईतून संबंधित व्यक्तींना कोणता आनंद मिळाला याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे जगन्नाथ परिसरात इतरही अनेक ठिकाणी अतिक्रमण असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मात्र कारवाई केवळ एका गरीब दलित कुटुंबावरच होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान या प्रकरणावर धुळे महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन प्रमुख प्रसाद जाधव यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की संबंधित जागा ही महापालिकेची मालकीची असून त्या ठिकाणी अतिक्रमणाबाबत वारंवार स्थानिक नागरिक, तत्कालीन नगरसेवक व विद्यमान नगरसेवकांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारी आणि वाढता दबाव लक्षात घेता महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जेव्हा सर्वसामान्यपणे अशा कारवाई टाळल्या जातात तेव्हा भाले कुटुंबाची झोपडी पाडण्यासाठी एवढी घाई का करण्यात आली? शहरात इतर अनेक अतिक्रमण असताना कारवाईची तलवार फक्त याच दलित कुटुंबावर का चालली? 70 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या या कुटुंबांच्या पुनर्वसनाची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना उघड्यावर आणण्यामागे नेमकं कारण काय असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. व्हॉट्सअपवरील वादग्रस्त पोस्ट व त्यानंतर झालेली कारवाई आणि पावसाळ्यापूर्वी करत आलेली घाईगडबडीची अंमलबजावणी यामुळे या प्रकरणाविषयी अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासन, संबंधित लोकप्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडून जनतेसमोर सत्य मांडावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अतिक्रमण निर्मूलन प्रमुख प्रसाद जाधव, देवपूर, जगन्नाथ नगर, सर्वे नंबर 59 येथील बऱ्याच दिवसापासून मनपा भूखंडावर केलेल्या अतिक्रमणाचा वाद, स्थानिक नागरिकांच्या तक्रारी, तत्कालीन नगरसेवक व विद्यमान नगरसेवक यांच्या व नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार तसेच सदर अतिक्रमणधारकांना वारंवार यापूर्वी नोटिसा देऊन झालेल्या ध्वनिक क्षेपकाद्वारे त्यांना सूचना देण्यात आलेल्या असतानाही त्यानंतर त्यांनी स्थगनादेश आणण्यासाठी मेहरबान कोर्टात आपलं म्हणणं मांडलं होतं. त्यांना निशाणी 5 डावलण्यात आली. त्यानंतर त्यांना वारंवार आपण सूचना देण्यात आल्या. त्यानंतर त्यांचं एक पत्र्याचं शेड 1 तारखेला व 22/5/26 दुसरंही अतिक्रमण आपलं काढण्यात आलं असतानाही त्यांनी स्वतःहून परत दुसरं पत्र्याचं शेड बांधून घेतलेला असल्याने मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने महाशय आयुक्त सो यांनी यांच्या निर्देशानुसार आदेशानुसार सदर अतिक्रमण कारवाई आजची निश्चित झालेली आहे आणि सदर कारवाई पोलीस बंदोबस्तात काढण्याचं काम चालू आहे. तक्रारी सांगितलं तुम्हाला आता नाही, पण कोणी तक्रारी केल्या? काय तक्रारी काय होते? अतिक्रमण नगरपालिका भूखंड याच्यामध्ये बकरे पालन, याचा दुर्गंधी त्रास, यांचा त्रास, अशा तक्रारी वेळेवर प्राप्त झालेल्या. गेल्या एप्रिल महिन्यात 30 तारखेला त्यांनी माझं घर तोडलं होतं नगरपालिकेने आणि दुसरं घर मे महिन्यात 22 तारखेला 2026 या तारखेला तोडण्यात आलं. त्या आजच्या तारखेला त्यांनी माझं घर हे उद्ध्वस्त केलेलं आहे. सामान उचलत असताना की आईला JCBच्या सहाय्याने त्यांनी धक्का मारून खाली पाडून टाकलं आणि पायाला जखम झालेली आहे. की त्यांना बोलत असताना त्यांची दादागिरीने त्यांनी पूर्ण घर तोडून टाकलेलं आहे. आणि आमच्या जगन्नाथ नगरमध्ये भरपूर ठिकाणी आणि एकदम जोरामध्ये अतिक्रमण केलेलं आहे. मग ते अतिक्रमण तोडत नाहीये नगरपालिका. त्या अतिक्रमणावर कमलेश देवरे नगरसेवक त्याचं दुर्लक्ष आहे. वैभवी दुसाने यांचं नगरसेविका हिचंही दुर्लक्ष आहे. मग यांचं लक्ष आमच्या बहुजनांच्या घरावर लक्ष का बरं यांच्यावर? आणि आमच्यापासून यांना दलितांचा आमचा यांना काय त्रास आहे? 70 ते 72 वर्षापासून इथं रहिवासी आहे. इथं आजूबाजूला सर्व जंगल होतं, इथं वस्ती नव्हती. तेव्हापासून आम्ही इथं स्थायिक आहे. धुळे महानगरपालिकेने
आम्ही आहेच त्या ठिकाणी आम्हाला पुनर्वसन करण्यात यावं, आहेच त्या ठिकाणी आम्हाला दुसरीकडे कुठेही जागा नको. मी सुरेश बैसाणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष. ज्या वेळेपासून जातीय सरकार सत्तेवर आलेलं आहे त्या दिवसापासून आमच्या मागासवर्गीय लोकांना हा त्रास जाणवू लागलेला आहे. दलितांना, आदिवासींना बेघर करण्याचा हा कट रचला जात आहे. वास्तविक सरकार जाहिरातबाजी करून बेघर लोकांना घर द्यायचा नुसता देखावा तर करत आहे, परंतु ज्यांचं घर आहे ते घर तोडण्यात येत आहेत आणि बेघर करून त्यांचा सामान अस्ताव्यस्त रस्त्यावर फेकण्यात येत आहे. आणि याला मदत भ्रष्ट महानगरपालिकेचे प्रशासन आहे जबाबदारी. तर आता पाहायला गेलं आजची घटना अशी आहे, ही बाई म्हातारी मागासवर्गीय, त्या आजीला त्याच्यावर JCB चालवून दिली तर त्या पायाला दुखापत झाली, त्याला उठता येत नाही आहे आणि म्हणजे जीवानीशी मारण्यासाठी यांचा प्लॅन चालू आहे. पण हे लक्षात ठेवा, मी प्रशासनाला वार्निंग देऊ इच्छितो, याच्यापुढे जर आमच्या लोकांना अन्याय झाला तर आम्ही अन्याय सहन करणार नाही. एक दलित कुटुंब सुमारे 70 वर्षापासून राहत आहे. आता आपल्या भारतीय कायद्यामध्ये 11 वर्ष जर आपण सतत एका ठिकाणी राहत असू तर त्याचं ते नियमाकुल करणे हा शासनाचा, प्रशासनाचा, मनपा प्रशासनाचा हा मूळ उद्देश असतो की त्यांना त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे, त्याच ठिकाणी त्यांना नियमाकुल केलं पाहिजे. असे आदेश असताना शासनाचे हे आयुक्त साहेब मनमानी कारभार करताय. या ठिकाणी जगन्नाथ नगरमध्ये प्रत्येक बंगल्यामध्ये, प्रत्येक घरावर तुम्ही जर व्यवस्थित कायद्याने जर बारकाईने अभ्यास केला तर सगळ्यांचे 10-10, 15-15, 20-20 फूट अतिक्रमण आहे. यांचे काय डोळे फुटलेले आहेत का? फक्त एक म्हातारी बाई आणि एक तिचा मुलगा हाच त्यांना दिसतो. अक्षरशः या ग्रुपमध्ये काही नगरसेवक लोक टिंगल टवाळक्या करतात की हा बकऱ्याची आणि बकऱ्याची हलाल करतो आहे. अशा परिस्थितीत जातीवादी कॉलनी आणि जातीवादी प्रशासन यांनी मिलीभगत करून या नगरसेवकांनी मिलीभगत करून या दलित कुटुंबाला बेघर करण्याचं षडयंत्र मोठं आखलेलं आहे. खबरदार, दलितांच्या घरांना हात लावला तर हे दलित शांत बसणार नाही. हा एक इशारा क्रांती सेनेच्या माध्यमातून आज देत आहे.